माझे नाव प्रशांत करंडे. मी कामोठ्याहून आलो आहे. माझे वय 37 आहे. मी मध्ये इम्प्लांट सर्जरीसाठी आलो आहे. ॲक्चुअली थोडासा जर्म्स कमकुवत असल्याने थोडा एक ॲक्सिडेंटली पुढची खालचे 2 दात पडले. त्यामुळे थोडासा खाण्यापिण्याचा त्रास होता. प्लस ऑफिशियल वर्कमध्ये त्रास होता. कॉन्फिडेन्शियल लेवल वीक झाली होती. त्याकरता बोललो इम्प्लांट सर्जरी करूया, म्हणून मी इथे आलो. तसा त्रास म्हणजे म्हणून तर मोस्टली खात नाहीत, वागून खातो. पण मागचा जो प्रेशर आल्यामुळे पूर्ण गाल वगैरे सगळं दुखायला लागतं. सगळ्यांना हार्ट पेन होतात. कंडिशन अशी आहे की जे खालचे 2 दात वीकच आहेत. त्यामुळे कुठली जरी हार्ड वस्तू खायची असली तर तुम्ही खाऊ शकत नाही. मला मागच्या हाताने खावं लागते. म्हणजे स्माईल ओपनली स्माईल तर करतच नाही. लिटिल बिट स्माईल कॉन्फिडन्स लेवल असल्यामुळे. ऍक्च्युली मोस्ट ऑफ द माझा जॉब प्रोफाईल जो आहे तो वेंडर कनेक्टचा आहे, कॉन्फरन्सिंगचाच आहे. सध्या जेव्हापासून हे दाताचं प्रॉब्लेमची इश्यू समोर आला आहे तेव्हापासून मी कुठलं सेमिनार अटेंड नाही केला. जे काम आहे ते बॅक ऑफिसच करतोय. कारण की फेस करायचा कुठेतरी प्रॉब्लेम येतो. कॉन्फिडन्स लेवल लो झालेला आहे दातामुळे. शब्दांचा उच्चार प्रॉपर होत नाही. असं वाटतं कुठेतरी डिस्टर्बन्स येतोय खालची दात हल्ल्यामुळे. थोडासा उच्चार लिटिल बिट थोडासा रॉंग येतो. बोलता थोडा स्ट्रेस द्यावा लागतो. ऍक्च्युली खालचा दात हलत असल्यामुळे बोलताना जो प्रॉपर प्रोनाउन्सिएशन होतं थोडंसं होत नाही ते. मग थोडासा त्यावरती प्रेशर देऊन बोलायला लागतं, जेणेकरून की समोरच्या स्पष्ट समजेल. अपेक्षा हीच आहे की डेंटल इम्प्लांट सर्जरी व्यवस्थित व्हावी आणि जो पूर्वीचा कॉन्फिडन्स लेवल होता तो पुन्हा यावा. मागच्या 1 महिन्यापूर्वी मी 20-25 इथे आलो होतो. डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं. ते मला बोलले या. पण थोडंसं नर्वसनेस होता, भीती होती कसं होईल काय होईल, डॉक्टर अजून 1-2 दात काढतील, मग त्यामुळे थोडासा इश्यू येईल, म्हणजे नर्वसनेस होता. त्यामुळे 2 अपॉइंटमेंट मी भीतीपोटी आलोच नाही. टाइम होता मला, पण मी बोललो की नाही, मला भीती होती म्हणून मी आलोच नाही. मग शेवटी आज मित्राला घेऊन थोडस स्ट्रॉंग माइंड करून आलोय इम्प्लांटसाठी. हा इन्सिडेंट झाला थोडासा बाईकचा, त्यामुळे दात पडले. सगळ्यांची कन्सल्टेशन पॉझिटिव्ह होती आणि जे एम्प्लॉईज येत होते, जे पेशंट्स येत होते, एजेड होते आणि त्यांचे रिव्ह्यूज पण पॉझिटिव्ह होते. त्याकरता बोलले पॉझिटिव्ह जाऊन. म्हणजे दुसऱ्या क्लिनिकमध्ये असे व्ह्यूज म्हणजे व्हिडिओज पाहायला मिळत नव्हते. इथं प्रत्यक्ष इन्फ्राचे व्हिडिओज पाहायला मिळत होते, पेशंटचे व्ह्यूज पाहायला मिळत होते, रिव्ह्यूज पाहायला फीडबॅक येत भेटत होते. त्यामुळे इथे येणं बेटर समजलं. मी डेंटल इम्प्लांटसाठी आलो होतो. डॉक्टरचे रिव्ह्यूज पण पाहिले, पेशंटचे रिव्ह्यूज पण पाहिले, ते चांगले होते, पॉझिटिव्ह होते. म्हणून मी इथे हे हॉस्पिटल निवडलं इम्प्लांटसाठी. सुरुवातीला थोडासा नर्वसनेस होता. बोलले सर्जरी आहे, कसं होईल, पेन होईल, पण काय वाटलंच नाही. डॉक्टरांनी ट्रीटमेंट चांगली केली, सपोर्ट स्टाफ पण चांगला होता, त्यामुळे एव्हरीथिंग इज फाईन. सर्जरी स्मूथ झाली. म्हणजे असं काही वाटलंच नाही की सर्जरी चालू आहे. स्मूथ सर्जरी झाली. ऑलमोस्ट 1 तास लागला सर्जरीसाठी. त्यापेक्षा कमी असावा, पण 1 तास लागला सर्जरीसाठी. अराउंड 12 सर्जरीसाठी घेतला होता आणि 1 तासामध्ये सर्जरी कंप्लीट झाली माझी. आणि टीथ पण मला 2 ते 3 तासामध्ये भेटली. सर्जरी दरम्यान तर मला असं हलकंसं पेन जाणवलं, जास्त काय जाणवलं नाहीये. आणि ॲज ऑफ नाव तर असं काही सूज वगैरे तर काही नाहीये. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सगळं करत आहे, त्यामुळे ॲज ऑफ नाव सूज पेन नाहीये. टीथ नसल्यामुळे जो कॉन्फिडन्स नसतो आणि टीथ असल्यावरती जो कॉन्फिडन्स असतो तो नक्कीच पुन्हा आलाय. जेणेकरून मी कोणत्याही ऑफिसच्या कामासाठी, सेमिनारसाठी या कोणत्याही फंक्शनसाठी मी चांगल्या प्रमाणात फ्रेश माइंड जाऊ शकतो आणि पॉझिटिव्ह माइंड जाऊ शकतो. सर्जरी म्हटल्यावर आपण घाबरतो आणि सर्जरी आहे त्यामुळे मी याच्या पूर्वीच्या 2 अपॉइंटमेंट पायी बसूनच झालो नाही, कारण की मला भीती होती मनामध्ये. शेवटी मी आज आलो आणि पेनलेस होती सर्जरी. आणि इथून पुढे जरी मला काय वाटलं तर मला मनात थोडी भीती कमी असेल की सर्जरीचा त्रास जो आहे तो कमी होता येईल. कारण टीथ नसल्यामुळे प्रोनाऊन्सिएशन थोडंसं पॉझिटिव्ह म्हणजे बरोबर येत नव्हतं. आणि आता टीथ असल्यामुळे प्रोनाऊन्सिएशन आहे ते बरोबर येत आहे. तर डॉक्टरांचे रिव्ह्यू, पेशंट्स रिव्ह्यू, ओव्हरऑल सगळे मला पॉझिटिव्ह वाटले. आणि डॉक्टरसोबत जिथला जो स्टाफ आहे तो आउटस्टँडिंग आहे. म्हणजे त्याचा फॉलोअप किंवा पेशंटला जे सपोर्ट देतात किंवा आधार असतो तो तो त्यांचा एकदम चांगला होता. जेणेकरून पेशंट त्यांच्या बोलण्यात बरा होतो थोडाफार. मी माझ्या आईच्या दातांचं ट्रीटमेंट गावी केलं होतं.
त्यावेळी मला याची कल्पना काहीच नव्हती. पण आता मला असं वाटतं की तिला ओरोप्लसमध्ये आणायला पाहिजे होतं. जेणेकरून ती ट्रीटमेंट चांगली झाली असती. तर जेव्हा सरांसाठी मी आलो होतो फर्स्ट अपॉइंटमेंटला, तेव्हा सर मला बोलले की तुमचं इम्प्लांट करावं लागेल आणि आम्ही तुमचं इम्प्लांट जरी मॉर्निंगला केलं तर तुम्हाला विदिन 3 ते 4 अवर्स तुम्हाला आम्ही टीथ परमनंट टीथ म्हणजे टीथ आम्हाला तुम्हाला लावून देऊ, प्रोसेस करू. त्याचप्रमाणे त्यांच्या कमिटमेंटप्रमाणे त्यांनी ते सगळं केलेलं आहे. सेम डे सगळं पॉझिटिव्ह झालेलं आहे. म्हणजे पेंडिंग असं काहीच नाहीये की बोलले आणि केलं असं काही नाहीये. इम्प्लांट सर्जरी पण झाली आणि टीथ पण प्रोसेस झाली. हा सेम डे ट्रीटमेंट झाल्यामुळे खुश आहे. जेणेकरून उद्या ऑफिस जाऊ शकतो आणि थोडा लोकांना फेस करू शकतो. जी ट्रीटमेंट आहे ती पण छान झालेली आहे. इम्प्लांट सर्जरी आहे त्यामुळे सॅटिस्फाईड आहे.